औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका इसमास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व मोटारसायकल असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख असलेले शीतलकुमार गायकवाड व पथकातील पोलीस अंमलदार कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की विजयपूर ते सोलापूर मार्गावर स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA 28HF 2336 यावर एक इसम अंगावर रेंगाचे टी शर्ट व जीन्स पॅन्ट घालून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन फिरत आहे. प्राप्त माहितीची खात्री करून पोलीस पथकाने पंचासह संबंधित ठिकाणी कारवाई केली. 19 ऑगस्ट 26 रोजी पहाटे 2:26 वाजता संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव मंजुनाथ शांतप्पा रिनर शेट्टी व 31, व्यवसाय खासगी नोकरी, मूळ शांतेश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, तालुका इंडी, विजयपूर असे आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व मोटारसायकल असा 1,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिस्तूल बाळगण्याबाबत परवाना आहे का अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी दिली आहे. नमस्कार. दिनांक 19/8 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथकातील सहकारी यांनी कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे एक खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्यांनी विजापूर ते सोलापूर कडे स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA 28HF 2336 यावर एक इसम त्याच्या अंगावर ग्रे रंगाचे टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेले इसमाजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्वरित आमचे जे गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी API शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथक त्या ठिकाणी गेले. पहाटे 2:26 या संशयित इसमास ताब्यात घेतले. इसम नावे मंजुनाथ शांतप्पा निरण शेट्टी, वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी आहे, राहणार मुक्काम शांतेश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक. यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली. चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्यांनी त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलिचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तो वय वर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड, राज्य राजस्थान. सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजयपूर, राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन काही आरोपीला या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे त्या गुन्ह्याची कामगिरीमध्ये 2 गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तल, 5 जिवंत काडतुसे असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्यासाठी सदरची कामगिरी हे माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सौ
पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री प्रीतम यावलकर सो सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण साहेब आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुशांत वराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशावरून प्रमुख गुन्हे प्रकटीकरण प्रमुख सपुनी गायकवाड, सहाय्यक फौजदार आप्पासाहेब पवार, पोलीस हवालदार सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मार्कड, अमृत सुरोसे, राहुल बिटकर, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटे, रमेश कोरसेगावकर, श्रीरंग काशीद यांनी अशा भरीव कामगिरी पार पाडलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. धन्यवाद. मॅडम, यापूर्वी गुन्हेगारांचा काही रेकॉर्ड आहे का? गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे? सध्या आमच्या तपासामध्ये आतापर्यंत तसं काही निष्पन्न झालेलं नाही. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.